संक्रांत आली की तिळाची वडी हवीच. चला तर मग आज बनवूया मऊ खुसखुशीत आणि चविष्ट अशी तिळाची वडी. याच्यासाठी आपल्याला 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ लागणार आहे. तुम्ही एखादी वाटी किंवा मेजरमेंट कप सुद्धा घेऊ शकता. आणि थोडंसं आपल्याला 1 चमचाभर तूप लागणार आहे. गॅसवर कढई ठेवूया आणि आपले तीळ जे आहेत ते छान असे मंद आचेवर खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅस बारीकच ठेवायचा हा. छान भाजून झाल्यावर ते आपल्याला एका ताटामध्ये साईडला थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. ते पण छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा. शेंगदाणे असे छान असे भाजून घेतलेले आहेत. ते पण आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहे. थोडेसे शेंगदाणे थंड झाले की असे थोडेसे अर्धवट साली काढून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे जाडसर असे वाटून घेऊया. त्याच्यानंतर तीळ घालून ते पण बारीक वाटून घेऊया. आता कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकूया आणि गूळ टाकून छान असा गूळ वितळेपर्यंत त्याला आपण मिक्स करूया. मिक्स झालेल्या गुळाच्या पाकामध्ये आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे. यानंतर आपण एका ताटाला थोडंसं तूप लावूया आणि जे आपलं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ओतून गरम गरम थापून घेऊया आणि त्याच्यावर थोडेसे सजावटीसाठी तीळ टाकूया. मिश्रण थोडंसं थंड झालं की तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करू शकता. तयार आहे इथं संक्रांत स्पेशल तिळाची वडी. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.